बालाजी देडगाव येथे तळ कोकणच्या आईचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न। नमस्कार, मी करिश्मा आणि आपण पाहत आहात आम्ही नेवास्कर न्यूज लाईव्ह चॅनल। संपूर्ण लाईव्ह आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी युनुस पठाण यांनी। नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे तळ कोकणच्या आईचा यात्रा उत्सव गुरुवर्य तुळशीराम अण्णा कोकरे यांच्या आशीर्वादाने व शंकरभाऊ मुंगसे यांच्या आधिपत्याखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला। सालाबादप्रमाणे याही वर्षी विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते। यावेळी महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक सोनूदादा साठे यांच्या मधुर आवाजातून गीत बहारचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। तर पारंपरिक गावातील प्रसिद्ध धनगर समाजाच्या वतीने गज ढोल गजन नृत्याचा खेळ मोठ्या आनंदात पार पडला व आषाढी महिन्यात देवी आईचा यात्रोत्सव असल्याने येथे पोतरा जेवून त्यांनीही आपली भक्ती मोठ्या उत्साहात पार पाडली। तसेच किन्नर समाजातील काहींनी येऊन त्यांनी आपल्या नृत्यातून देवीची पूजा केली। यावेळी हजारो भाविक मोठ्या भक्तिभावाने येऊन देवीची पूजा अर्चा करीत असतात। या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून भाविकांनी हजेरी लावली होती। तळ कोकणची आईचा सोहळा भाविकांच्या गर्दीत दुमदुमून गेला होता। या देवीच्या भाविकांना प्रत्यक्ष अनुभव आला असून ही नवसाला पावणारी देवी आहे अशी आख्यायिका भाविक मानत आहेत व केलेला नवस फेडण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने व आपल्या श्रद्धेने या यात्रांमध्ये सहभागी झाले होते। म्हणून भाविक मोठ्या संख्येने भक्तिभावाने येत असतात। हा सोहळा दरवर्षी आषाढी महिन्यात पार पडत असतो। यात्रेनिमित्त सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते। हजारो भाविकांनी या अन्नदानाचा लाभ घेतला। यावेळी परिसरामध्ये विद्युत रोषणाई व पुष्पमालेच्या व पुष्पांच्या माध्यमातून मोठी सजावट करण्यात आली होती। तर यात्रा उत्सवच्या निमित्ताने फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली होती। आज सोहळा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी देवराव मुंगसे, पाटील नाना मुंगसे, कोंडीराम मुंगसे, गंगाधर मुंगसे यांनी अनमोल सहकार्य करत विशेष परिश्रम घेतले। यावेळी गुरुवर्य तुळशीराम अण्णा कोकरे व धनश्रीताई यांनी मुलाखत दिली आहे। पाहूयात ती सविस्तर। नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे तळ कोकणच्या आईचा उत्साह सालाबादप्रमाणे मोठ्या उत्साहात शंकरदेवा मुंगसे यांच्या आधिपत्याखाली साजरा केला जातोय। विविध जाती धर्माचे विविध महाराष्ट्रभरातून भाविक या ठिकाणी येत असतात आणि हा उत्सव सर्वांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न होतोय। तर आपण आज शंकरदेवाचे गुरुवर्य म्हणून या ठिकाणी उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहात। आपण या सोहळ्याबद्दल काय सांगाल? ह्या सोहळ्याबद्दल असं आहे, यांची भोळी भक्ती, या भक्तीमध्ये यांनी भक्ती करीत राहिले तस तसे लोकांना जनतेला पावत राहिले। हे काय दोरी धागा गोंडा दोरी काही करीत नाहीत। इथून उदी घेतात आणि भक्ताला देऊन टाकतात। त्या भक्ताला ते पावतात, ते येऊन सांगतात यांना का आम्हाला पावली देवी। अशा महाराष्ट्रामध्ये हे भाविक भक्त तयार झाले भक्तीने। पण इथून उदी घेऊन जातात, खेटीला येतात, दर्शन करतात। त्या दिवशी पंगत असते, प्रत्येक पौर्णिमेला पंगत ठेवतात हे मुंगसे पाटील, म्हणून ते पंगत खातात, तिथं जेवून बिवून जातात आणि ही भोळी भक्ती कामात आली। याच्यापासून अशी प्रगती वाढत चालली आहे देवीची, तळ कोकणच्या आईची। महाराष्ट्रातून भाविक या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत, तळ कोकणच्या आईच्या सोहळ्यासाठी उपस्थित झालेले आहेत। तर आपल्याबरोबरही या ठिकाणी भाविक आहेत। आपण त्यांच्याकडून विचारून घेणार आहोत का काय चमत्कार आहे किंवा काय तुम्हाला या देवाचा अनुभव आला आहे म्हणून आपण यावर्षी दरवर्षी या ठिकाणी येतो। हॅलो, नमस्कार, मी धनश्रीताई नगरकर। आम्ही येथे तळ कोकणच्या यात्रा आहे इथे देडगावमध्ये। अण्णा गुरु हे इथले गुरु आहेत। इथं तळ कोकणच्या आईची यात्रा होती। इथं सर्व भाविकांना खूप गुण येतो। आज जगदंबा ही एवढी मोठी, ही जगदंबा सर्व भाविक भक्तांना पावणारी जगदंबा आहे, नवसाला पावणारी जगदंबा आहे। इथं हजारो लोक येतात, तिथून देशातून परत कालावधीतून सर्वजण लोक इथं येतात। ही देवी नक्कीच नवसाला पावते। इथं हजारो लोक आलेले आहेत त्यांचा नवस फेडण्यासाठी। इथं खूप लोकांची गर्दी आहे। इथं कोकणची आई खूप नवसाला पावते आणि नक्कीच पावते। धन्यवाद। पोतराज निखिल गाडे आपली भक्ती सादर करण्यासाठी या सोहळ्याला आलेले होते। तर आपण दरवर्षी येता, आपल्याला काय वाटतं या देवीविषयी किंवा याविषयी काय वाटतं आपल्याला? मी दरवर्षी या जत्रेला येत असतो। शंकरभाऊ मुंगसे आमचे गुरुवर्य आहेत आणि ह्या जत्राचा नारळ घेतला असल्यामुळे मी दरवर्षी या जत्रेला येत असतो आणि माझी भक्ती, माझी सेवा मी करत असतो। आम्ही नेवास्करसाठी तालुका प्रति युनुस पठाण, बालाजी देडगाव। तळ कोकणच्या आईचे चांगले।